नमस्ते, मी उपळे तुम्हालातील रहिवासी आहे. माझं नाव तानाजी तांबरे. तर आपण आता बार्शी तुळजापूर या रोडवरती उभा आहोत. रोडच्या अतिशय आपण आता चालूला उपळे हद्दीत उभा आहोत. उपळे जामगाव हा जो एक 7-8 किलोमीटरचा टप्प्यातील रोड झालेला होता. मागील 1 महिन्यापूर्वीच्या रोडचं काम झालं होतं. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. तर आता चालूला बघू शकता, महिन्यात रोड तुम्ही उकरलेला आहे. त्याची डागडुजी चालू आहे. ती पण डागडुजी पत्रकार बंधूंनी आमच्या 2 दिवसापूर्वी बातमी दिली म्हणून त्याचे आम्हाला आता कुठंतरी रिझल्ट दिसले. कारण हा रोड अतिशय महत्त्वाचा रोड आहे. बार्शी म्हणजे पुण्याहून येणारे जे भाविक आहेत तुळजापूरचे, ते ह्या रोडनी जातात. म्हणजे या रोडवरच्या प्रत्येक गावातील दैनंदिन दळणवळण किंवा त्या प्रत्येक धंद्यावाल्यांचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे हा. परिणाम होतो त्यांच्या धंद्यावरती. कारण मागील 3 वर्षापासून हा रोड अतिशय खराब झालेला होता. कुणीही येत नव्हतं या रोडवरती. गुडघे इतके खड्डे होते. आता कुठं तर चांगला झालेला होता. तर अशा पद्धतीचं काम झालेलं आहे त्याचं. तर आम्ही GSTमधून ह्याचा पैसा भरतो आहे. आम्ही खतं औषधं जी काय आणतो आहे त्याच्यावरती 18% GST शासनाला भरतो. त्यावेळेस शासनाकडे पैसा येतो आणि अशा पद्धतीची कामं होतात. पण इतक्या निकृष्ट दर्जाची कामं झालेली असतील तर ही मला शासनादरबारी एकच प्रश्न मांडायचा आहे की ही जी कोण अधिकारी आलेला असेल त्या अधिकाऱ्याला सुद्धा शासनानं कडक कारवाई करून बडतर्फ करावे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरवरती अतिशय कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी. डॉक्टर रणजित काकडे बोलतोय सर. हॅलो, आम्ही पदाधिकारी पण आहे जिल्ह्याचा बरं का सर. ते न्यूज पाहिली का तुम्ही? उपळे दोमाला ते जामगाव रोड, बार्शी तालुक्यातला तुळजापूर रोड. मग आता काय पुढं सर तुमचं नियोजन? ते सर काम ते काय झालं होतं, त्याची साईड पट्टी हे केली होती, उंच झाली होती, त्यामुळे पाणी साठून हे झाले, तर ते व्यवस्थित करून घ्यायला सांगितलं. नाही सर, पूर्ण रोडच कसा खराब होऊ शकतंय सर? कमीत कमी 100-150 खड्डे आहेत सर त्याला. आपण ते दुरुस्त करून घ्या सगळं. नाही सर, आधी तुम्ही काय करा, ह्याचं दर्जाचं हे तपासा ना तुम्ही रोडचा. ते आधी हे करा. मी रिपोर्ट घेणार आहे तुमच्याकडे येऊन सर ऑफिसला. किती दिवसात होईल हे? करून घ्या. मी ऑफिसला येतो सर फोन करून. हां, व्यवस्थित करा सर. बातमीचं याचं बातमीसाठी गेलो.
ती म्हणजे जर काम केलं व्यवस्थित बरं का, ज्या टेंडर प्रमाणे काम केलं तरी 20-30% अमाऊंट राहते टेंडर प्रमाणे. त्यानंतर 20% केलंय काम. हा ना. हा. 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 चालला.